नमस्कार. तनुजाज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी एकच आईस्क्रीम बेसपासून वेगवेगळ्या प्रकारचे आईस्क्रीम्स बनवून दाखवणार आहे, अगदी सोप्या पद्धतीने आणि मेजरमेंट सहितच मी दाखवणार आहे. तर मी अर्धा लिटर दूध घेतलंय एका पातेल्यामध्ये आणि त्यातलं अर्धी वाटी दूध आहे तर ते मी साईडला काढले आणि या दुधामध्ये साधारणतः एक 8 ते 9 चमचे साखर टाकली. साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोड जितकं जास्त किंवा कमी हवंय त्यानुसार कमी जास्त करू शकता. कारण मी हे जे आईस्क्रीम आहे तर ते मी इसेन्स किंवा इमल्शन पासून बनवते, त्याच्यामुळे साखर थोडी जास्त. तुम्ही क्रश वगैरे वापरत असाल तर साखर कमी केली तरी चालेल. फक्त एकच आईस्क्रीम आहे की जे मी क्रश वापरून बनवले. त्यानंतर ज्या वाटीमध्ये आपण दूध काढलं होतं त्या वाटीमध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर, 2 चमचे दूध पावडर, त्यानंतर 2 चमचे GMS पावडर आणि अगदी चिमूटभर म्हणजे पाव चमचा इतकी साधारणतः CMC पावडर आहे. तर ते वापरून आईस्क्रीम बनवायचे. तर GMS पावडर आहे आणि आपलं आईस्क्रीम जे आहे तर ते छान फुलतं. आणि त्यानंतर CMC जी पावडर आहे तर ती अगदी थोडीशी पाव चमचाच वापरली आहे, कारण जर ती जास्त झाली तर आईस्क्रीम आपलं जे आहे तर ते त्याचं टेक्स्चर अगदी कडक होण्याची शक्यता असते. आणि त्यानंतर दूध आहे तर ते गरम करण्यासाठी ठेवायचं आहे. आपल्याला दूध काही जास्त आटवून घेण्याची आवश्यकता नाही आहे, कारण आपण त्याचं टेक्स्चर असं स्मूथ आणि दाटसर येण्यासाठी आपण त्याच्यामध्ये दूध पावडर आणि सॉफ्ट होण्यासाठी आपण कॉर्नफ्लॉवर अशा दोन्ही गोष्टी ॲड केलेल्या आहेत. तर ते जे मिश्रण वाटीमध्ये आपण मिक्सचर ॲड केलं होतं तर ते आपण या दुधामध्ये आता ॲड करणार आहोत आणि छान असं दूध थोडं एक 5 ते 10 मिनिट आपल्याला छान उकळून घ्यायचं आहे. थोडंसं दाटसर होईपर्यंत उकळायचं आहे, खूप जास्त घट्ट करायचं नाही आहे. आणि त्यानंतर हे दूध आहे तर ते रूम टेम्परेचरलाच आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे आणि मध्ये मध्ये सतत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याला वरच्यावर साय तयार होणार नाही. तर बघू शकता तुम्ही. तर दूध आहे तर ते थंड झालंय आणि याच्यामध्ये थोडेसे कॉर्नफ्लॉवर आणि दूध पावडर मिक्स करताना थोड्याशा गाठी होत्या तर त्या आहेत, त्यामुळे मी हे गाळणीने गाळून घेते. जर गाठी नसतील झाल्या तर तुम्ही डायरेक्टली डब्यामध्ये भरून ठेवू शकता. तर हे मी रात्रभर ठेवलं होतं आणि त्यानंतर बघू शकता तयार आहे. तर थोडंसं सॉफ्ट झाले, कारण थोडंसं कडक व्हायला हवं होतं. सॉफ्ट झालंय कारण जरा लाईट्सचं प्रॉब्लेम होतो, लाईट्स गेल्यामुळे थोडंसं ते परत मेल्ट व्हायला लागलं होतं. तर बघू शकता तुम्ही. आणि त्याच्यानंतर आपल्याला ब्लेंडरने हे छान फेटून घ्यायचंय. तर एक 20 ते 25 मिनिट्स आपल्याला फेटून घ्यायचंय. दर थोड्या वेळाने आपल्याला एक 30 सेकंदासाठी ब्लेंडर बंद करायचं आणि परत एकदा चालू करायचं, असं फिरून घ्यायचं. अगदी दाटसर असं त्याचं बॅटर जे आहे तर ते तयार व्हायला हवे. तर आणि त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही बॅटर आहे तर ते तयार आहे. ते एका भांड्यात काढून घेते मी आणि याच भांड्यामध्ये मला व्हीप क्रीम आहे तर ती पण फेटून घ्यायची आहे. तर याच्यासाठी मी साधारणतः 1 कप व्हीप क्रीम आहे तर ती वापरलेली आहे आणि व्हीप क्रीम पण आपल्याला छान अशी फेटून घ्यायची आहे. तर बघू शकता तुम्ही. अजून थोडीशी मेल्ट झालेली असेल तरी पण चालेल. तर छान असं हे जे बॅटर आहे तर ते तयार करून घ्यायचं. अगदी खूप जास्त केक सारखी आपल्याला फेटून नाही घ्यायची आहे. बऱ्यापैकी बघू शकता तुम्ही असं स्मूथ आणि सॉफ्ट असं टेक्स्चर आलं पाहिजे. आणि त्यानंतर आपण जे आईस्क्रीम फेटलं होतं तर ते पण यामध्ये ॲड करायचं आहे आणि दोन्ही एकत्र करून आपल्याला ब्लेंडरने एकदा फिरवून घ्यायचं आहे. 1-2च मिनिट आपल्याला ब्लेंडर फिरवायचं आहे आणि हे जे आईस्क्रीम बेस आहे तर तो तयार आहे. तर त्याच्यापासून मी आता वेगवेगळे फ्लेवर्सचे आईस्क्रीम बनवणार आहे. सर्वात आधी मँगो फ्लेवरचं बनवायचं. त्यासाठी त्यातलं थोडंसं जे बॅटर आहे आईस्क्रीमचं तर आईस्क्रीम बेसचं तर ते काढून घेतलंय. तर मी थोडंसं क्रश टाकलंय आणि मँगो इमल्शन आहे तर ते पण ॲड केलंय. क्रश तुम्ही स्किप केलं तरी पण चालेल, कारण आपण साखर जी आहे तर ती भरपूर टाकलेली आहे आणि व्हीप क्रीम जेव्हा आपण फेटतो तर व्हीप क्रीममध्ये पण साखर असते, ती गोडच असते, त्यामुळं साखर काही जास्त वापरावी लागत नाही. आणि आता हे मिक्स करून झालं की त्यानंतर एका हवाबंद डब्यामध्ये ते भरून ठेवायचं आहे. त्यानंतर दुसरा फ्लेवर आहे तर पायनॅपल फ्लेवर आहे. तर पायनॅपलचं पण इमल्शन आहे तर तेच ॲड करणार आहे मी. तर एक पाव चमचा अंदाजे ॲड करायचं आहे आणि ते छान मिक्स करून घ्यायचं. इमल्शन यासाठी त्याच्यामध्ये फ्लेवरही असतो आणि रंगही येतो, तर त्यासाठी इमल्शन वापरायचे. आणि जर इसेन्स भेटले तर तुम्ही फूड कलर आहेत तर ते पण वापरू शकता.
तर ते पण मी भरून घेतले एका भांड्यामध्ये, डब्यामध्ये. त्याच्यानंतर पुढचा फ्लेवर आहे, तर तो मी पायनॅपलचं बनवणार आहे. मला पायनॅपल इमल्शन नाही भेटलं, इसेन्स भेटलं, त्यामुळे मी इसेन्स टाकते आणि फूड कलर पण भेटला होता, तर तो घेतला ग्रीन कलर. तर तो ॲड करते थोडासा आणि ते छान एकत्र मिक्स करून घ्यायचंय आणि तेही मी एका डब्यामध्ये छान असं भरून घेते. त्यानंतर व्हॅनिला फ्लेवर आहे, तर व्हॅनिला फ्लेवर असेल तर कलर टाकायची काही बिलकुल गरज नसते, फक्त इसेन्स टाकायचं आहे. तर तेही साधारणतः पाव चमचा अंदाजे असं इसेन्स आहे, तर ते ॲड केले आणि ते पण छान मिक्स करून ते पण सेट करण्यासाठी ठेवायचं आहे. त्यानंतर उरलेलं जे आहे तर ते चॉकलेट आईस्क्रीम मुलांना फार आवडतं, त्यामुळे हे थोडं जास्त आहे. तर त्यासाठी कोको पावडर टाकली साधारणतः 1-2 चमचे आणि मिक्स करून घेतलं. तर मी जेव्हा मिक्स करत होते तर त्याला आईस्क्रीमसारखं असं कलर वाटत नव्हता, चॉकलेट आईस्क्रीमसारखं. त्यासाठी मी परत थोडंसं चॉकलेट सिरप आहे तर ते पण ॲड केलं. त्याने रंग पण छान आला आणि छान असं मिक्सचर बनवून एका हवाबंद डब्यामध्ये काढून घेतलं आणि हे परत एकदा सेट करण्यासाठी मी ठेवू दिले. तर हे जे आईस्क्रीम आहेत तर हे परत 5 ते 6 तासासाठी सेट करून घ्यायचे. तर पार्थला काही कंट्रोल होत नव्हतं, तो स्कूलमधून आल्या त्याला ते खायचं होतं, त्याच्यामुळे हे जे आहे तर हे आईस्क्रीम एवढं फारसं सेट व्यवस्थित झालं नव्हतं, तरी पण त्याने ते फिनिश केलं. त्यामुळं त्याचा व्हिडिओ काही मी शेवटी घेतला नाही आणि बाकीच्या आईस्क्रीमचंही झालेत बऱ्यापैकी सेट. पण ते पार्थचं सतत फ्रीज ओपन केल्यामुळे त्याचं जे टेम्परेचर आहे तर ते मेंटेन नाही राहिलं, त्यामुळे थोडंसं पातळ असं वाटतंय काही आईस्क्रीम आणि काही जे आहेत तर ते बऱ्यापैकी छान सेट झालेत आणि अगदी सॉफ्ट असं टेक्स्चर आलंय. तर आजच्या रेसिपी तुम्हाला आवडल्या असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि तनुजाच रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणारे जे नवीन रेसिपीज आहेत तर त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. धन्यवाद.